श्री स्वामी समर्थ सर्वांना बरं का, माझ्या ताईंना, दादांना, चिटकुण्यांना, बिटुकल्यांना सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू. माझी पूजा वगैरे झालेली होती, सगळं झालं होतं, सगळं आवरलं होतं. म्हणलं थोडंसं माझ्या ताईंसोबत शेअर करावं. बघा, हे नारळ जर झालंय म्हणून चाललं देवघराच्या वर गेलंय ताईनं. खूप छान वर्ष होतंय बघा. आता ह्याला दिवाळीची आपली हे ती ना कंप्लीट 1 वर्ष झालं तर नारळाला खूप छान वाढलं होतं. आणि शुभ लाभाचे जे स्टिकर आहेत ना, तर मला इतके स्वस्त आणि इतके मस्त वर्ष झालंय बघा. त्याला पण आणून ताईनं सगळं असं व्यवस्थित सकाळचं आवरून घेतलं, पूजा करून घेतली. आणि हे मला करायचे होते दोशे. एवढं सुंदर पीठ झालं होतं ना दोशाचं. रात्री भिजवलं तरी पण तांदूळ एवढे त्या काकांनी छान दिले ना ताईनं. खरंच खूप इमानदार लोक असतात बरं का इथले. आम्हाला तर खूप छान अनुभव आहे ताईनं. खूप छान देतात. कोपांच्या दुकानी जरी केलं ना तर खूप मस्त तांदूळ असे आम्ही घेतले का नाही, थांबा तुम्ही दुसरे आम्ही तुम्हाला देतो तांदूळ म्हणून थांबवून आम्हाला चांगले तांदूळ देतात. कारण आम्ही 5 किलो तांदूळ घेतो, तिथले लोक 40-40, 50-50 किलो तांदूळ घेतात. कारण इकडे सगळेजण तांदूळच खातात ना, तर मला पाहिजे असते 5 किलो. हे डोसे, उत्तप्पे, इडली वगैरे बनवण्यासाठी किंवा तांदूळाचं पीठ करून ठेवायचं, भज्यामध्ये टाकायला 1 नंबरमध्ये भजे होते. तर नेहमीच करतो त्याच्यामुळं. तर बघा किती सुंदर. कारण त्याला भिजविलं सुद्धा नाही बरं का. रात्री तांदूळ भिजविले जसं की तुम्हाला दाखवलं कालच्या व्हिडिओमध्ये, आणि सकाळी मिक्सरमधून काढून डायरेक्ट डोसे केले तर एवढे छान झाले. ॲटोमॅटिकली त्याच्यात काही मेथ्या वगैरे काहीच टाकतो का, त्यानं सोडलाय तवा. ते बघा साईडनं बाजूने मी ते सुद्धा दाखवले तुम्हाला. हातानं उलटल्या गेला डोसा. उलटण्याची सुद्धा गरज पडली नाही. फक्त तांदूळ 1 नंबरमध्ये होते. कोकणचेच पण छान तांदूळ होते. जाळ्या आळ्या वगैरे तू डोसा पुन्हा टाकून खाते का? टाकून ठेवू. चटणी, बापरे एवढी फरमाईशा चटणीसाठी घेतलं. सुंदर अशी सगळ्यांनी नाश्ता मस्त व्यवस्थित केला. आणि शेपूची भाजी मी केली सकाळी. शिमला मिरची मला आणि दीदीला अजिबात आवडत नाही, पण एवढी छान झाली होती विचारूच नका. नंतर मग शेपू होती, शेपू काढली फ्रीज मध्ये आणि म्हणलं दोघींसाठीच आता 7:30 आहे तर ती घरी आहे. तर म्हणलं सकाळी दोघी घरी आहे, त्याच्यामुळे मी पण गरम गरम चपाती मस्त भाजी गरमच दोघी जणी जेवलो. भाजी केली लसण घातलं आणि शेपू भाजी म्हणजे तिकडे पोळ्या टाकल्या, टम्माशा फुगणाऱ्या पोळ्या पण तुम्हाला दाखवले. गरम गरम शेपूची अशी रस्सेदार मस्त भाजी. दोघी माईली छान जेवण केलं. लेकरं व्हिडिओ मध्ये येत नाही काही नो, काय करणार मग. त्याला असू द्या, ज्याची त्याची एकच नंबर. लेकरं नको नको म्हणजे कोणीच येत नाही. मी आणि माझ्या आबूच असतात. राहू गेले होते सकाळी. तर आता हे दुपारचं जसं की तुम्हाला टाइम दाखवलाय 12:30 पावणे 1 झालता. आता ह्या टायमाला कोणीच घरी नसते. हो का, आता एडिटिंग करायले आता सुद्धा कोणी घरी नाही. निवांत सगळे गेल्यास, माझी एडिटिंग सुद्धा सगळे गेल्यास. मी गडबडीत असं काही गडबडीत म्हणजे काय बोलावं किंवा मी काय करायले, काय रेसिपी दाखवता येईल समजत नाही. त्याच्यामुळे मी निवांत करत असते. गडबडीत करतच नाही बघा. थोडंसं उशीर झाला तर होऊ देते. शेपूच्या भाजीला काय केलं मी, मसुराची डाळ टाकली. कारण मसुराची डाळ फक्त रस्ते डाळ घेतली ताई, पाण्यात भिजवायची गरज नाही. मग डाळ काय एकदम अशी काय बसती आणि आपल्या दाताखाली येत नाही आणि ते खाऊ वाटत नाही. मग थोडीशी डाळ अडकलीची राहिली दाताखाली आली का खाताना भाजीसोबत चपातीसोबत 1 नंबर मध्ये लागली. लतपत भाजी अंगात सगळं आदन केलं होतं. तिने माझ्या चुरून अशी एक चपाती मस्त गरम गरम मोकळी चपाती त्याच्यावर आवडते. लिक्विडची भाजी जर असेल ना तर काला तूप टाकून इतकं छान लेकरांना आवडते बघा. छान सुंदर शिजायला. तर पोळ्या पण टाकून घेतल्या खूप छान बघा. अशा टम्म फुगणाऱ्या पोळ्या मस्त. असं म्हणलं दीदी आहे आज घरी, तिच्या निमित्ताने मला पण खायला भेटलं गरम गरम. दोघीनं दीड चपाती खाल्ली. थोडीशी खिचडी तिनं काही खाल्ली नाही, मी एकटीनंच खाल्ली. बिना तेलाची चपात्या करायच्या ताईनं. मी मधून अजिबात तेल लावत नाही, बिन तेलाची करायची. आणि असं पण मी एकच साईड तेल लावते, 2 साईड तेल लावत नाही. कारण तेल कमी खातो आम्ही. रसरशीत आता मला तुम्हाला दाखवता येत नाही बिना तेलाची चपाती, कारण मी सांगायले तुम्ही काय विश्वास ठेवताल. तर एक दिवस नक्कीच दाखवता येईल मी तुम्हाला. कारण माझा गॅस एकीकडे, माझ्या चपात्या करण्याची हे एकीकडे, त्याच्यामुळे कॅमेरा मला ठेवायला जागा नाहीये, फोन ठेवायला जागा नाहीये. सगळं हातात धरूनच असं करावं लागतं ताईला. तरी पण मी एक दिवस नक्कीच प्रयत्न करीन. घरी जर कुणी असेल ना जय वगैरे तर नक्कीच प्रयत्न करेन. आता हे दिवस आहे दुसरा. सकाळी मी केली काटामाटाची भाजी. ह्याला अगोदर व्यवस्थित कट करून भाजून घ्यायची. माझी पद्धत सांगते बरं का ताई. मस्त मी कट केली. सकाळी 5:30 वाजले होते. व्यवस्थित अशी कट केली, धुवायची नाही, भाजून घ्यायची आणि नंतर धुवायची. धुवून चांगली पिळून घ्यायची मस्त अशी. आणि मग त्याच्यावर सगळं असं तिखट, मीठ, शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित घालायचं त्या भाजीवर. लसण घालायचं भरपूर फोडणीला. आणि मला सांगते ताई न सकाळी ही कढई एवढी जर पोळ्या तुम्हाला दाखवलंय, पण ते तुम्हाला दिसलं नाही. आता उद्याच्या ह्याच्यामध्ये दाखवल मी तुम्हाला. असं वनच पडलाय, चरमन झालं ताई न. खूप असं आई ग इतकं म्हणजे ना
जीवाला असं लागल्यासारखं झालं. मोठा ऊन पडलाय बघा. आता मी दाखवलं तेव्हा का तुम्हाला, पण नसन दिसलं. खूप पोळाली ताई कढई. काय करावं तेच कळालं नाही एका मिनिटासाठी मला. उद्याच्याला ऊन पडलाय बघा. आता तुम्हाला उद्याच्याला नक्कीच दाखवल. मीठ टाकलं कारण किचन छोटं आहे ताई. कॅमेरा बसत नाहीये, कुठं ठेवता येत नाही. माझ्या आव्हांनी मला स्टँड वगैरे आणून दिले छोटे मोठे, पण ठेवायलाच जागा नाहीये. तर काय करणार. त्यांनी माझ्या पूर्ण इच्छा पूर्ण केली, पण आता ठेवता येत नाही. त्याला मी काय करू शकत नाही ना. लेकरांनी माझ्या मुलीचं स्टँड मागवलं, छोटं एक मोठं एक, त्याला ठेवायलाच जागा नाही. चला असू द्या, आता जे आहे त्याच्यात आज जे दिलंय ईश्वरानं महाराज त्याच्यातच आभार मानायचे असते ताईनं. असं एवढं सुद्धा नाहीये काही लोकांना. तर चला असू द्या. बघा आपली भाजी कशी मस्त छान झाली. डब्याला सगळ्यांनी आवडीने सगळ्यांना आवडली. सगळ्यांना म्हणजे कुणाला आवडलं काही नाही तर काही चालूच असते सारखं. विचारूच नका ताईनं. मग जे मी आणि होतात थोडस पाणी टाकलं का तर वाफ बसती. झाकून ठेवायचं 5 मिनिटं. झाली भाजी. 5 मिनिटं एक चपाती होईपर्यंत. नंतर मला काय करायचं होतं तर मी आणले तुम्हाला जसं की दाखवली नाचणी. बघा ताई मार्केटमधून जर काही आणलं ना तुम्ही तर डायरेक्ट यूज करत जाऊ नका. एवढे घाण निघाली त्या नाचणीमध्ये. मी 3 पाण्याने नाचणी धुतली. 1 नाही 2 नाही, तुम्हाला दाखवते मी. पा सकाळच जर पाणी निघालं, माती निघाली व्यवस्थित ठेवा. धुवून घेतलं. मार्केटचे कुठलेही पदार्थ व्यवस्थित वापरा ताई. व्यवस्थित खा, व्यवस्थित काळजी घ्या. कारण 2दा 3दा धुवून सुद्धा इतकं काळं पाणी निघालं होतं ना. तर मला वाटायला बाई बरं झालं मी धुतलं. मी धुणार तर होतेच, पण इतकी घाण निघाल माहित नव्हतं. कारण खाली आजीने मी रोज हे नाचणीचं सत्व करून पिते. नाचणीची आंबील करते. मी पण करणार आहे. आता आंबीलला कोणी पसंती देत आहे की नाही माहीत नाही मला, पण ह्याचे दोष तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तर कालच्याच व्हिडिओमध्ये एका ताईची कमेंट होती की ताई नाचणीचे दोषे कसे, तर आम्हाला नक्कीच सांगा. तर हो ताई मी तुम्हाला नाचणीचे दोषे नक्कीच दाखवणार. ह्याला धुतलं व्यवस्थित, बाहेर ऊन आलं होतं, व्यवस्थित नेलं. एक साडी घेतली, साडीवर सगळं असं पांगून व्यवस्थित टाकलं ताईनं. आता बघितलं जाऊन, एडिटिंगच्या आधी जाऊन बघितलं बाहेर, तर इतकं छान वाळलं होतं ना. नाचणी वाळू घातलेली आपली. हे साडी घेतली, बाहेर गेले. मस्त असं सगळीकडून साडी पांगवली आणि वारं सुटलं होतं. ऊन पण पडलं होतं छान असं व्यवस्थित. मला दिसतंय दिसत नाही, मी पाहिलंच नाही कॅमेरा दिसतंय की नाही, असं दाखवलं त्याच्यामुळे हे पा. तर एकदम व्यवस्थित असं वाळलं. आणि मला वाळू घालायला भरपूर जागा आहे ताईंनो. त्याच्यामुळे वाळू घालण्याचा काही प्रश्नच येत नाही. की किती बी असू द्या, कपडे असू द्या, वाळवण्याचं सामान असू द्या, उन्हाळी काम असू द्या, भरपूर असं मला म्हणजे जागा आहे. पुन्हा मी काय केलं नंतर, तसं माझं भांडे घासायचं बेसिन छोटंसं बाहेर तसं धुवून घेतलं. मग मध्ये आणले की आज ते पायाला चिटकून सांडले. नंतर त्याच्यामुळं मध्ये आले. पुन्हा अजून एकदा बघू ना ते पातेलं धुवून घेतलं. मला कुठं आवडते बाहेरच्या पाण्याचं, तर म्हणलं चला आता धुवून घ्या. तर काम माझं सगळं आवडतं. आता मशीनला लावायचे कपडे पण मी मशीनला लावून घेतले ताईनो. मशीनचे कपडे कसे लवकर वाळतात हे पा. आणि इथं माझा आजचा होता बघा व्हिडिओ. असा माझा ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला सांगायला अजिबात विसरायचं नाही. नवीन असताल तर सबस्क्राईब जरूर.